ज्ञाता निमाली दृश्ये सदाकार ममता तिथे माझे हर बोले विषय अंध या बोले माझे हर बोले विषय अंध उपरते सद्गुरु तेथे प्रकृती संचवले उपरते गुरु तेथे प्रकृती संचवले धर्म मार्ग शुद्ध पंथे काठे धर्म मार्ग शुद्ध पंथे हाती काठे धर्म जागो निवृत्तीचा जेणे रे पटण ज्ञानाचा निजबोधू विज्ञान रूप सकळ मुक्का म्हणा मुक्का मुक्का बहिरा हा तुम्ही म्हणता का पूजा चालू आहे तुम्ही किती आरडाओरडा केला दर्शन सुरू होणार नाही विनंती आहे शांत बसा
शांतच आहे. निवृत्तनाथ महाराजांचं नामस्मरण करा. असलेल्या जागी शांत बसून. पूजा झाल्याशिवाय दर्शन सुरू होणार नाही. मुका झालो वाचा गेली. होतो पंडित माझ्या होतो पंडित महाज्ञानी. दशग्रंथ षडशास्त्र पुराणी अष्टग्रंथ षडशास्त्र पुराणी. चारी वेद मुखे भगवानी. झालो या जगे बैरा झालो या जगे बैरा झालो बैरा झालो ऐकले नाही ऐकले हरी कीर्तन नाही केले पुराण नाही केले पुराण नाही वेद शास्त्र नाही वेद शास्त्र पठन करते बैरा बैरा झालो या जगी बैरा झालो बैरा झालो बैरा झालो बैरा झालो या जगी बैरा झालो बैरा झालो बैरा झालो या जगी बैरा झालो बैरा झालो संत कीर्तने आली साधू सेवा घडली साधू सेवा घडली वचनासी पाठ देत वचनासी पाठ बैरा झालो बैरा झालो या जगी बैरा झालो बैरा झालो बैरा झालो या जगी बैरा झालो
ऐका 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 या ते हा सर्व भाविकांना विनंती आहे, महापूजा चालू आहे. आपला आरडाओरडा कशासाठी आहे? दर्शन बारी महापूजा आरती झाल्याशिवाय सुरू होणार नाही, याची सर्वांनी कृपया नोंद घ्यावी. आपण निवृत्तीनाथ दादांच्या वारीला आलोत. आत्ता पूजेचं भजन चालू आहे आणि त्यामध्ये आपला आरडाओरडा काही उपयोगाचा नाहीये. सर्वांना विनंती आहे, कृपया नामस्मरण करा, भगवत स्मरण करा. जग जोगी जाग जाग बोलती बोलो. हो क्या हुआ? राजा मान म्हणता का? या ते कुळ माझे गेले हार. अहो, जोगी राहिला अजून जोगी म्हणायचा. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलते. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलते. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. जगदेव राखा काही चालेल ना. आता काय म्हणे विचार. या तिकुळ माझे गेले हार पोनी. या तिकुळ माझे गेले हार पोनी. श्रीरंगा वाचोनी आणून नेणे. श्रीरंगा वाचोनी आणून नेणे. श्रीरंगा वाचोनी आणून नेणे. श्रीरंगा वाचोनी. शिकवाल मज वेळो वेळा. शिकवाल मज वेळो वेळा. मी दया गोवळा रातली
तात्या हो देव तुम्हारे मरा हे काय थोरपण वाहन पायी भरी ब्रह्मादि गजते तुम्हा ओळंगणी तर तुळणे काय पुढे तुळणे काय पुढे पायी बरी हा शंकरला म्हणायचं सरळ म्हणायचं म्हणा तू का म्हणे नाही रे सरळ दर्पण नको येऊन दे. हा म्हणा म्हणा आम्ही आहे ना घाबरतो का आम्ही मागे म्हणतो ना हा तू पुढे म्हणा मागे म्हणतो तुका म्हणे विनेकरीने पुढे म्हणायचं म्हणून ठेविली पायी डोई पायीचे वाहन पायी भरी तिथे तुम्हा ओळंगणी तर तुळणे काय पुढे ब्रह्मादेक जेथे तुम्हा ओळंगण ब्रह्मादेक जेथे तुम्हा ओळंगण त्यालाच म्हणू द्या पुढं म्हण दुसरा अभंग तुका म्हणे नेवणी तुझी जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ रेडा भोळे पाय बीज शुद्ध अंगी जयाने घातली मुक्तीची गवंडी मेळविली मांडी वैष्णवांची समाधान तिला पाय पाय बीज शुद्धानी द्वारी सोन्याचा गरीब ते त्या पतित पावन ऐसे चराचरे बेताब अनाथ आता तुझे लाग तुझ देवा त्याचे कसे अभयाचे दान देऊनिया नसाल जीवाचा तुका ऐशी चराचरी वृंदावरी गाय उदारा गा विश्वंभरा पांडुरंगा गा सर्वतमा गा कृष्ण रामा अगा मेघ श्याम विश्वजनिता गा कृपावंता जीवन तुला आगा सर्व सत्ता धरती गा सर्वदाना गा नारायण करुणा वचना चित्र जाते तुका नाही अधिकार पायापाशी सर्वतमा गा कृष्ण रामा मेघ श्याम विश्वजनिता दास खरा परियाधाना श्रीराम याचे काय करू आता तुझे सकळ जाणता नाही पुण्य गाठी देवे दोघोनाचा याचे काय करू आता तुझे सकळ जाणता म्हणे उपाधी याचे काय करू आता तुझे सकळ जाणता आसे सुरंग करू असुरावरी गाडी सचे परवा परवा केशवरा गरुडवाहन चतुर श्याम देवोनी मूर्ती कामिनी हात संग्रह माझा फेरे उदके नानु तरी स्वरूप हेतु तुझे गाय माझे वेद देवा गंधाचा सुगंध पुष्पाचा परिमळ मे द्रवळ कायम उभाळ दाता तुझी तांबूल वाहू दर्शना तरी
तुझ्या परी प्रणाम कृष्ण नारायण पूजा करू केशराची संध्या माझा फेरी आला त्याची खरी मरी देवा पांडुरंग येते धनी होते मुक्ता फळे रस होविया मंगळे दारा खंडिता ओघारे पूजा होते मुक्ता फळे रस होविया मंगळे पूर्ण जीवा तुका घेऊन ठेलावा पूजा होते मुक्ता फळे रस होविया मंगळे देवाचे चरण तेथे झाले अधिष्ठान उंच देवाचे चरण तेथे झाले अधिष्ठान उंच देवाचे चरण तेथे झाले अधिष्ठान निवाद तुमच्या सुखाचा आवडीने वाद तुमच्या सुखाचा आवडीने वाद तुमच्या सुखाचा हरिता स्वामी सवे वादाधिकाधिक आनंद हरिता स्वामी सवे वादाधिकाधिक आनंद हरिता स्वामी सवे वादाधिकाधिक आनंद मागे पुढे उगवे कोडे संकट मागे पुढे उगवे कोडे संकट मागे पुढे उगवे कोडे संकट देवाचे आवडे उतार भेद काम निवारो लागे आलावे तालावे आवगेचे घरी बैसले देवाचे तनावे देवाचे सर्व अलंकार समर्पाई आपणे होय बागेचे वसे नाम पाठे आपले लागे आलावे तालावे आवगेचे घरी बैसले नकाचर्या सेवेमध्ये जमादारा कृपा करा शेवटी सेवेमध्ये जमादारा कृपा करा शेवटी सेवेमध्ये जमादारा कृपा करा शेवटी आम्ही दैवाचे दास पंढरी रायाचे आम्ही दैवाचे दास पंढरी रायाचे आम्ही दैवाचे दास पंढरी रायाचे घ्यावी माझी सेवा दिन दुर्बलाची देवा शेवट घ्यावी माझी सेवा दिन दुर्बलाची देव शेवट चरण म्हणा अवघ्या उपचारा ओ नाना किती नाना चित्ताचे आसन चित्ताचे आसन चित्ताचे आसन चित्ताचे
आजी संसार दुसरा अभंग म्हणून मग आजी संसार नंतर घेऊ. तो नंतर म्हणायचं. अजून वेळ आहे ना. आजी संसार का सदोधन मान निवृत्तीचे पाय सदोदित मान निवृत्तीचे पायी. प्रकाश सदोदित मान निवृत्तीचे पायी.
झेंडेवाले इकडच्या साईडला उभे राहा. कमले देवा बोला
नियमाप्रमाणे आता पुढे पहिला मूर्ती पुन्हा नियमाप्रमाणे तसं बघितलं तर शैव जो पुरुष असतो तो तमोगुणी असतो, पण वैष्णव माझे सात्विक असतात. मग पांडुरंगाच्या पादुका आतमध्ये नेताना बऱ्याच जणांना आतमध्ये येता आलं नाही. मी त्यांची माफी मागतो, दिलगिरी व्यक्त करतो, माझ्या भावाची दिलगिरी व्यक्त करतो. शिवाचा दरवाजा जो आहे ना शैवाचा, तो सूक्ष्म अतिसूक्ष्म आहे. त्याच्यामुळे सगळ्यांना त्याच्यात प्रवेश करणं फार दुर्घट आहे. पण माझ्या वैष्णवाच्या देवाऱ्याला दरवाजाच नाही. कोणी यावं कोणी जावं, नावाचं संकीर्तन करावं आणि मोक्षरूपी साधना त्या ठिकाणी करावी, असा माझा वैष्णवाचा धर्म. आपण या त्र्यंबकेश्वरमध्ये आपण सर्वजण हजारो लाखो भाविक या ठिकाणी येतात, श्रद्धेने पायी पायी चालत येतात. काहीतरी करावं आमची त्र्यंबकवासियांची इच्छा असते. आणि प्रत्यक्ष परमेश्वराने ज्येष्ठ द्वादशीला वद्य द्वादशीला या ठिकाणी पांडुरंगाला समाधी दिली. आपल्या निवृत्तीनाथ महाराजांना समाधी दिली पांडुरंगाने स्वतःच्या असते. पण आषाढी वारी असल्यामुळे ज्येष्ठाचा पावसाळ्याचे दिवस आणि पुढे परत आषाढीला गेलेला माझा भक्त परत या वारीला येऊ शकणार नाही, म्हणून आपल्या पूर्वजांनी आता ह्या माघ वारीची परंपरा चालू केली. त्र्यंबक राजाच्या ठिकाणी या ठिकाणी माफ करा पौष वारीची या ठिकाणी परंपरा चालू केली आणि त्या परंपरेचं पालन आपण करतोय. अहो, आपण एक गोष्ट बघितली, ज्याला कोणी पाहिलं नाही, ज्याला कोणी फक्त अनुभवानेच बघितलं, ते पण सगळ्यांनी बघितलं नाही, त्याच्यानुसार नावाचा जयघोष करत आहे की नाही, पाहिलेलं नाही आहे, खरंच तिथे की नाही. 39 समाध्या त्या परिसरात, परंतु लाखो भक्त निवृत्तीनाथ महाराजांचं नाव घेऊन यात पवित्र क्षेत्री येतात, पुण्यपावन क्षेत्री येतात. गेल्या 3-4 वर्षापासून ही परंपरा दिंडींची मोडीत निघाली होती की खूप गर्दी होते. प्रशासनाचा दबाव, करोना नंतरचं सावट, त्याच्यानंतर परत तीच परंपरा राहिली आणि दिंड्यांना आतमध्ये येण्याचा मज्जाव केलेला होता. 5 भक्त आतमध्ये, विनेकरी मानकरी आतमध्ये यायचे आणि त्या भक्तांना आनंद गगनात मावायचा नाही 5 जणांचा. पण माझ्या सगळ्या सहकाऱ्यांनी, पुरुषोत्तम कडला असेल, स्वप्नील शेलार असेल, रुपालीताई आहेत, आमच्या गोविंदगिरी महाराजांची कन्या आहे ती आपले, त्यांनी मानलेले त्यांची मानस कन्या. तर यांनी आम्ही निर्णय घेतला की प्रत्येक दिंडीला आतमध्ये यावेळेस येऊ द्यायचं. आतमध्ये आल्यानंतर त्यांची परमेश्वरावरची श्रद्धा बघितली. बाहेर आमची उत्सव मूर्ती आहे, मंदिरात जाऊ देऊ नका, पण माझ्या पांडुरंगाचं, माझ्या निवृत्तीनाथाचं दर्शन मला या उत्सव मूर्तीच्या रूपाने घेऊ द्या. आणि त्या ठिकाणी माथा टेकल्यानंतर ज्या ठिकाणी त्यांनी लोटांगण घातले, अक्षरशः आमच्या डोळ्यात अश्रू आले. आम्ही काहीतरी करू शकलो याची कृतार्थ भावना आली आणि या कृतार्थ भावनेचा आशीर्वाद देण्याच्या साठी आपण या ठिकाणी उपस्थित झाले, याबद्दल त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट आपला शतशः ऋणी आहे. मी या ठिकाणी आपल्या निवृत्तीनाथ देवस्थानचे नवनिर्वाचित अध्यक्ष निलेश महाराज गाढवे हरिभक्तपारायण यांना विनंती करतो की त्यांनी माझ्या सोबत इथे थोडा वेळ यायचं, सगळ्या मानकऱ्यांचा मला सत्कार करायचा आहे. सर्वप्रथम मी माझ्या सहकार्यांना विनंती करतो, स्वप्नील शेलार, पुरुषोत्तम कडला, रुपालीताई तुम्ही इकडे या. या ठिकाणी
सर्वप्रथम हरिभक्त परायण देवकर महाराज या ठिकाणी आलेले आहेत. खरं म्हणजे आम्ही त्यांचा जागेवर जाऊन सत्कार करायला पाहिजे होता, पण सगळ्यांच्या जागेवर जाऊन सत्कार केला तर शेजारात बेलापूरकर हरिभक्त परायण मोहन महाराज बेलापूरकर, कान्होबा महाराज देहूकर यांनी या ठिकाणी व्यासपीठावर यायचं आहे. सांभाळली आहे त्यांसाठी या ठिकाणी मी माझ्या सहकार्याने विनंती करतो. त्र्यंबकेश्वर देवस्थानचे आमचे विश्वस्त आणि सहकारी प्रदीप तुंगार यांनी पण या नंतर हरिभक्त परायण जयंत महाराज गोसावी यांचा सत्कार स्वप्नील शेलार यांनी करावा, मी अशी त्यांना विनंती करतो. माऊली इकडे बघा, समोर इकडे बघा, माऊली इथं बघा. इकडे बघा, माऊली इथं बघा, इकडे इकडे इकडे. तावरे यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी व्यासपीठावर यायचं आहे. स्वप्नील शेलारांना मी विनंती करतो आपण त्यांचा आशीर्वाद घ्यावा. माऊली इकडे बघा, इकडे इकडे बघा. ते आमचे निवृत्तीनाथ मंदिर संस्थांचे विश्वस्त अध्यक्ष निलेश महाराज गाडवे, ॲडव्होकेट गोटेकर साहेब यांनी या ठिकाणी, सचिव यांनी या ठिकाणी व्यासपीठावर यायचं आहे. मी प्रदीप तुंगार यांना विनंती करतो की त्यांचं या ठिकाणी त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या वतीने स्वागत करावं. निलेश महाराज गाडवे, ॲडव्होकेट सचिव ॲडव्होकेट घोटकर साहेब. इकडे बघा, माऊली इकडे बघा, इथं बघा, इथे. या ठिकाणी ॲडव्होकेट घोटेकर साहेब, सचिव तर निवृत्तीनाथ देवस्थान या उभयतांवर दोन्ही देवस्थानमध्ये समन्वय साधून आगामी कुंभमेळा पार पाडण्याची जबाबदारी आहे. तुमच्या सगळ्या सहकार्यांवर विनंती आहे, सगळ्या उपसमित्यांवर, सगळ्यांवर आपल्याला यावेळेस 2000चा कुंभमेळा अतिशय चांगला पार पाडण्याची जबाबदारी आहे. धर्मसत्ता ही नेहमी राजसत्तेच्या वर राहिलेली आहे आणि मोदींनी हे सिद्ध केलंय. अयोध्येचा सोहळा याची देही याची डोळा आपण बघितला आणि असा सोहळा होतो ना भविष्यात आगामी सिंहस्थ कुंभमेळा व्हावा असे आपण आम्हाला आशीर्वाद द्यावे ही आपल्या चरणी मी विनंती करतो. यानंतर मी गोविंद मागे का थांबले तुम्ही? माऊली इकडे बघा, माऊली इकडे. मी प्रदीप तुंगार यांना विनंती करतो. गोदावरी तीरावरील पैठण गावचे आज गंगा उलटी आपल्याकडे आली आहे. रघुनाथ महाराज या ठिकाणी आले, त्यांचा या ठिकाणी स्वागत सत्कार करा. माहिती आहे म्हणूनच तुम्हाला सत्कार करायला लागले, तुमच्या मातुल कुलातले म्हणूनच सत्कार करायला लावला. इकडे बघा, माऊली. यानंतर मी सूत्रसंचालनाची जबाबदारी आणि सर्व मान्यवरांचे आशीर्वाद पीठावर येऊन सन्मान स्वीकाराची विनंती करतो. त्यांचा सन्मान कैलासदादा फुले हे करते. महाराज या ना तुम्ही, पाटील महाराज. माऊली इकडे बघा, इथं. माऊली इकडे बघा. यानंतर अंबळनेरकर महाराज संस्थांचे त्यांचा सन्मान कैलासदादा फुले या ठिकाणी करत आहे. इकडे बघा, माऊली. लोणेरकर संस्थांचे आदरणीय महाराज. इकडे बघा, माऊली.
यानंतर कराडकर संस्थांचे आदरणीय महाराजांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. संजय महाराज कराडकर. राठी महाराज तुम्ही व्यासपीठाजवळ यावं. राठी महाराजांना विनंती आहे की तुम्ही व्यासपीठाजवळ यावं. माऊली इकडे बघा इकडे. भाऊ एक मिनिट. तर आळंदी संस्थान यांनी सन्मान स्वीकारायचा आहे. माऊली इकडे बघा इकडे. आळंदी संस्थान. ज्ञानेश्वर महाराज संस्थान डोराळकर महाराज यांनी व्यासपीठावर येऊन सन्मान स्वीकारायचा आहे. त्यांचा सन्मान पप्पू दादा शेलार हे करत आहे. इकडे बघा. इकडे बघा माऊली इकडे बघा. जगन्नाथ महाराज अंधळकर यांचा सन्मान या ठिकाणी व्यासपीठावर होत आहे. शेलार करत आहे. इकडे बघा माऊली. भाऊसाहेब महाराज गोसावी माई दिंडी यांचा सन्मान या ठिकाणी व्यासपीठावर होत आहे. माऊली एक एकच इकडे बघा. दोघांनी इकडे बघा. प्रवीणजी कराडकर यांचा सन्मान या ठिकाणी व्यासपीठावर होता तो त्यांनी स्वीकार करावा. माऊली इकडे बघा. टिळेकर संस्थांचं कोणी असेल तर व्यासपीठावर येऊन त्यांनी सन्मान स्वीकारायचा आहे. बघा माऊली इकडे बघा. माऊली. चांगदे बुवा संस्थांचं कोणी असेल तर व्यासपीठावर येऊन सन्मान स्वीकारायचा आहे. हैबतराव बाबा अरफडकर यांचा सन्मान या ठिकाणी व्यासपीठावर होता तो त्यांनी स्वीकार करायचा आहे.